हल्ला केलाय। इराणच्या 2 F-14 टॉमकॅट लढाऊ विमानांवर हा हवाई हल्ला केलेला आहे। हा व्हिडिओ आता प्रसिद्ध करण्यात आलाय। इस्रायली हवाई दलाने केलेल्या या कारवाईमुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। जारी करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय ही अत्यंत स्पष्ट दृश्य आहेत। इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आव्हान देणारी इस्रायलची ही कारवाई मानली जाते। इराणकडून या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाहीये। या हल्ल्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्यातला तणाव आणखीही वाढलाय अशी शक्यता आता वर्तवली जाते। आपण ही दृश्य पाहू शकतोय, मोठा हल्ला स्पष्टपणे दिसून येतोय। इराण आणि इस्रायल मधला लष्करी संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कारण इस्रायलने आतापर्यंत इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर, देशामधल्या अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर आणि आस्थापनांवर हल्ले केलेले आहेत। ही सगळी आस्थापना नष्ट केलेली आहेत। मात्र इराणकडून इस्रायलच्या हल्ल्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जात आहे। इराणकडून इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरावर सातत्यानं क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे। इस्रायलचं जगविख्यात आयर्न डोम हे सुरक्षा कवच भेदून इराणची अनेक क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यावर जाऊन आदळल्याचं पाहायला मिळते। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डकडून आयर्न डोम प्रणाली भेदण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करण्यात आला असं सांगितलं जातंय। आतापर्यंत इस्रायलनं अनेकदा आपल्या आयर्न डोम प्रणालीचा मोठा गवगवा केला होता। आतापर्यंत त्यांना आपल्या या डोमचा गौरव होता। मात्र आता हल्ल्यानंतर झालेलं नुकसान पाहता आयर्न डोम प्रणाली 100% सुरक्षित नाही असंच सिद्ध होतंय, असंच दिसून आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मध्ये पडलेले आहेत। त्यांनी इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडा असा इशारा दिलाय। इस्रायल आणि इराणमध्ये चांगलंच युद्ध भडकलंय। इराणची राजधानी तेहरान पेटते, स्फोटांनी हादरली। दरम्यान इराणनं अमेरिकेसोबत अणु करारावर स्वाक्षरी करायला हवी होती असं ट्रम्प म्हणाले आहेत। इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। त्यांनी पुन्हा इराणी नागरिकांना तेहरान ताबडतोब सोडा असा आगंतुक सल्ला दिलेला आहे। इराणनं सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिका आणि त्याच्या दूतावासावर सुद्धा परिणाम झालाय। तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र इमारतीच्या काही भागात मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केलेला होता। कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं होतं। या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरतं। תראו רסיסים על הגלזביץ', אני צועד הביתה, אני עוד לא יודע מה אני הולך לראות. इस्रायलनं इराणियन स्टेट न्यूज चॅनलचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना हल्ला केलेला आहे। तेहरानच्या न्यूज चॅनलमध्ये अँकर निवेदन देत होती, बातम्या वाचत होती आणि त्याच वेळी इस्रायलच्या जेट विमानांना मिसाईल डागली। अचानक हल्ला झाला आणि त्यामुळे इराण टीव्हीचं प्रक्षेपण बंद झालेलं आहे। IRIB ऑर्गनायझेशनने हे इराणचं मीडिया कमांडर सेंटर आहे। हा हल्ला झाला त्याच वेळी चॅनलचा एक रिपोर्टर ऑफिसच्या बाहेरून रिपोर्टिंग करताना दिसतोय। त्यात त्यानं इस्रायलकडून कसा हल्ला झाला हे स्पष्ट केलेलं आहे। तसंच हल्ला झालेल्या सेंटरमध्ये आपले किती सहकारी होते हे माहिती नाही असंही त्यांनी म्हटलंय। مرکز فرماندهی جنگ رسانه ایران و مرکز به قدرت کشیدن تصویر اقتدار ایرانی و ایرانی جماعت
و شکست هیمنه رژیم کودک کش صهیونیستی. من نمیدونم چند تا از همکارام داخل بودن. من طبقه اول بودم، صدا و سیماست، مرکز فرماندهی جنگ رسانه ایران و مرکز इराण आणि इस्रायलमध्ये युद्धामध्ये पाकिस्ताननं आता उडी घेतली आहे। पाकिस्ताननं इस्रायलला थेट अणुहल्ल्याची धमकी दिलेली आहे। इस्रायलनं इराणवर अणुहल्ला केला तर इस्रायलवर अणुहल्ला करू असं आश्वासन पाकिस्ताननं दिलंय, असा दावा आता इराणी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य मोहसेन रेजाई यांनी केलेला आहे। पाकिस्ताननं यापूर्वी भारताला सुद्धा ही धमकी दिली होती, तीच धमकी आता त्यांनी दिलेली आहे। पाकिस्ताननं इराणच्या समर्थनार्थ उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानची भारताविरोधात जी अवस्था झाली होती त्यानंतर सुद्धा पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धाला तयार असल्याचं पाहायला मिळतंय। תפילות. ज्या देशाला स्वतःच युद्ध पेलत नाही तो आता दुसऱ्या देशाच्या युद्धामध्ये उडी घेतोय। आपण जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस झालाय। या घाटीमध्ये पाऊस कोसळतोय। पावसामुळे इथल्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचंही पाहायला मिळतं। ओढे दुथडी वाहू लागलेले आहेत, काही ठिकाणी पर्यटक सुद्धा अडकलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे। आपण पाहू शकतोय धबधबा कोसळतोय आणि त्या खालून पर्यटकांना नेलं जात आहे। आता या केदारनाथ धामची यात्रा पुढचे आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे। सध्या कोणत्याही भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश नाही। थेट येऊया पुन्हा महाराष्ट्रामध्ये। मुंबई आणि गोवा महामार्गावर संगमेश्वरमध्ये दरड कोसळलेली आहे। संरक्षण भिंती सकट दरड संपूर्णपणे रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। संरक्षणमध्ये कसबा शास्त्री पुलाजवळची ही घटना आहे। कोसळलेली एक लाईन वाहतुकीसाठी आता बंद ठेवली आहे, त्याच्यामुळे एकाच लाईनवरून वाहतूक सुरू आहे आणि म्हणूनच काही प्रमाणात वाहतूक कोंडी या परिसरामध्ये पाहायला मिळते। दरडीचं प्रमाण वाढल्यामुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे रायगड जिल्ह्यामधून पुण्याकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा असलेला वरंद घाट मार्ग वाहतुकीसाठी आता बंद केलेला आहे। पावसाळ्यात या मार्गावर सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे। 31 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील। 31 सप्टेंबर पर्यंत कोणतेच प्रवासी वरंद घाटातून प्रवास करू शकणार नाही आहेत। या काळामध्ये या मार्गावर मोठ्या दरडी कोसळतात, हा धोका अधिक असतो आणि म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे। बंदी कालावधीमध्ये तामिणी घाट मार्गाचा वापर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत। कणकवलीच्या नागवे गावामध्ये धोकादायक साकवावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास अजूनही सुरू आहे। पुण्यातल्या दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साकवाचं ऑडिट करण्यात येतंय। आता या ऑडिटमध्ये असे धोकादायक पूल निदर्शनास आलेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये ग्रामीण भागात जाण्यासाठी नदी पार करण्यासाठी असे लहान लहान साकव घातले जातात, त्यांचा वापर होतो। जुन्या झालेल्या जीर्ण साकवावरून विद्यार्थ्यांसह गावकरी सुद्धा जीव मुठीत धरून प्रवास करतात, त्यामुळे या साकवांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात येते। नमस्कार, मी या नागवे नंबर 1 शाळेमध्ये 5 वर्षापासून आहे। या ओहळावरील संरक्षक भिंत ही 4 वर्षापूर्वी तुटून गेलेली आहे आणि शाळा ते ओहोळ हे अंतर अगदी 1 मीटर वरतीच आहे आणि 2 वर्षापूर्वी पुराचं पाणी शाळेच्या आवारामध्ये गेलेलं होतं संरक्षक भिंत नसल्यामुळे। मग माझी अशी मागणी आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून तो या शाळेपर्यंत येणारा जो साकव आहे तो साकव दुरुस्त व्हावा आणि ही संरक्षक भिंत बांधली जावी, जेणेकरून शाळेतील मुलं सुरक्षित राहतील आणि त्यांच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही। याच पावसाळ्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेचं रूप अजूनच खुलून दिसतं। डोंगर कड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे म्हणा किंवा पर्यटकांसाठी हे सगळं आकर्षण ठरतंय। भीमाशंकर, माळशेज आणि नाणेघाट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते, मात्र पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊन निसर्गाचं सौंदर्य दुरून अनुभवावं।
जीव धोक्यात घालणारं कृत्य करू नये, सेल्फी काढू नये असं आवाहन आता प्रशासन करते. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं वैभवशाली रूप पर्यटकांना आकर्षित करते. सध्या मुसळधार पाऊस या परिसरामध्ये सुरू आहे. डोंगर कड्यांहून खळखळ वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत. निसर्गाच्या या सौंदर्य रूपाचं डोळ्यात डिपून टाकणारं हे सर्व दृश्य आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक पुणे मुंबईसारख्या ठिकाणाहून या ठिकाणी येत आहेत. मात्र या ठिकाणाचा पर्यटकांना पूर्ण अंदाज नसतो. त्यामुळं धोकादायक ठिकाणी गेल्यानंतर कुठंतरी दुर्दैवी घटना घडत आहेत. व्हिडिओ काढण्याच्या रील्स करण्याच्या नादामध्ये या घटना घडत आहेत. पावसाळा सुरू आहे त्यामुळं दगडांवरती असेल, मातीवरती असेल निसरडापणा आल्याचा पाहायला मिळतो. अशातच धोकादायक ठिकाणी लहान बाळ असतील, महिला असतील ह्या जाण्याचा प्रयत्न करतात. ते कुठेतरी टाळलं गेलं पाहिजे. निसर्गाचं हे सौंदर्य रूप कुठेतरी जवळ जाऊन पाहण्यापेक्षा लांबूनही पाहता येऊ शकतं. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, नाणेघाट, पुणे. कोची टू दिल्ली जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब आहे अशी धमकी आली आहे. त्यामुळे या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. इंडिगोची फ्लाईटला बॉम्ब असल्याची धमकी मिळताच त्याचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे. या विमानतळामध्ये विमान सुखरूप आहे. तपासणी सुरू आहे. या विमानामध्ये एकूण 157 प्रवासी होते. त्यांना उतरवण्याचं काम सुरू आहे. युद्ध पातळीवर याची तपासणी करून जाते. मात्र इथे कोणताही बॉम्ब आढळलेला नाहीये. ATS सोबत संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे. मात्र आता पुढची तपासणी पोलीस करतायत. विश्वासार्ह विमानसेवा म्हणून तुम्ही एअर इंडियाने प्रवास करताय का? तर आता तुम्ही काळजी घ्यायची गरज आहे. कारण पुन्हा एकदा सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरावं लागलंय. फ्लाईट क्रमांक AI-180 कोलकाता मार्गे मुंबईला जात होतं. हे विमान कोलकाता विमानतळावर पोहोचलं. याच वेळी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे विमानाच्या टेक ऑफला उशीर झालाय. दरम्यान एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही गेल्या 36 तासांमधली 5वी घटना असल्याचं समोर येत आहे. यापुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा 100 झटपटमधून. नांदगाव तालुक्यामध्ये वन विभागाविरोधात मार्क्सवादी किसान सभेच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात आलाय. शासनानं वनसमिती बहाल केल्यानंतर सुद्धा नांदगावच्या वन विभागातील कर्मचारी आदिवासींना दाटीवाटी करतात, दमदाटी करतात. याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मुंबईत दररोज सरासरी 27 कोरोना रुग्ण आढळत आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या आणि खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. इतर आजारांनी त्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळी आजारांसोबतच यंदा मुंबईकरांना कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आहे. बदलापूरच्या खरवईमध्ये एका व्यक्तीनं विकत घेतलेल्या पावामध्ये मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळलेला आहे. सुदैवानं वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यामुळे दुकानदाराला समज देण्यात आली आहे. मात्र या प्रकारानं बेकरीतल्या अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वैद्यकीय परीक्षेच्या नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत. हे दोघे गुण वाढवून देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करत होते. यातील संदीप शहा गुण वाढवण्यासाठी पालकांकडून 90 लाख रुपये घेत होता. या प्रकरणी आता CBI कडून परीक्षार्थी आणि पालकांचीही चौकशी होणार आहे. नवी मुंबईत ज्वेल्स ऑफमध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. घरगुती तसंच कौटुंबिक वादामधनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. जखमी इस्माला तात्काळ DY पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान प्रकृती गंभीर आहे त्याची, अशी ही माहिती मिळते. धाराशिव जिल्ह्यात बावी गावामध्ये एका 30 वर्षीय तरुणानं आपल्या कुटुंबाला संपवलंय. पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुरड्याला विष देऊन
त्यानं स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे। ऑनलाईन रम्मी या जुगारात पैसे हरल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आता पंचनामाही केलेला आहे। उत्तर प्रदेशच्या हरदोई इथे इंधन पंपावर सीएनजी भरायचे असल्यानं खान कुटुंबाला गाडीतून बाहेर येण्यास सांगितलंय। एहसान खाननं नकार दिला आणि वाद सुरू झाला। त्यात एहसानची मुलगी अरिबा खान गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्वर काढून थेट कामगारावर रोखली। सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रसंग चित्रित झालाय आणि हा व्हिडिओ व्हायरल होतोय। वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे। या संदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडून अर्ज केलेला आहे। या अर्जावर आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे। आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातली 7वी सुनावणी होते। एका तरुणानं महावितरणचं उपकेंद्रच पेटवून दिलंय। अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रामध्ये ही घटना घडली आहे। रेवसा गावात संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता। महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोन सुद्धा सतत बंद येत होते। अशामध्येच पूर्वसूचना न देता दोघांनी भेट दिली आणि त्यांनी थेट महावितरणच्या ऑफिसमधल्या केबलवर पेट्रोल ओतलं आणि आग लावून टाकली। विरारमध्ये महावितरणची चालू रोड लाईन तुटून भीषण स्फोट झालाय। विरारच्या कोपरी नाका परिसरामध्ये रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली। आगीचा लोट इतका भीषण होता की नागरिकांची पळापळ झाली। घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी येऊन दुरुस्तीचं काम करू लागले। संभाजीनगरात शेतात वाऱ्याचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झालाय। सायंकाळी शेतामध्ये काम करत असताना तुटलेल्या वायरला 2 जण चिकटले। याबाबत सूचना करून सुद्धा महावितरण अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष करण्यात आलंय। दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आलेली आहे। विरारमध्ये मुसळधार पावसामुळे दुकानाचा स्लॅब कोसळलाय। यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। त्यामुळे वसई विरार शहरामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। अंधेरीत मरोळ परिसरामध्ये इमारतीचं बांधकाम सुरू असताना माती खचली आणि ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झालाय। दुसऱ्या कामगाराला वाचवण्यामध्ये यश आलंय। दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मयत कामगार 27 वर्षांचा होता। मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची काम बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शेगाववरून पंढरीनाथाच्या भेटीला निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय। श्रींची आरती करून पुढच्या टप्प्यासाठी पालखीचं प्रस्थान झालंय। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये गणगण गणात बोतेचा जयघोष करत पालखी शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गक्रमण करते। या पालखीचा आजचा मुक्कामी परभणी जिल्ह्यामधल्या दैठणा इथं ठाकूरबुवा यांच्या मंदिरामध्ये असणार आहे। तर उद्या सकाळी गंगाखेडकडे पालखीचं प्रस्थान होणार आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। संत गजानन महाराजांची पालखी आता परभणी शहरातून पुढे प्रस्थान झालेली आहे। मागील 2 दिवसांपासून ही पालखी परभणीच्या मुक्कामावर होती। आता ही पालखी पुढच्या 2 दिवसही अजून परभणी जिल्ह्याच्या मुक्कामावर आहे। आज ही पालखी सकाळी श्रींची पूजा करून पुढच्या प्रस्थानासाठी निघाली। काल ही पालखी शहरातील मोंडा परिसरातील रोकड हनुमान मंदिरात मुक्कामी होते। याच पालखीची रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। आता सकाळी
ही पालखी पुढील मुक्कामासाठी निघालेली आहे. दैठणा येथील ठाकूरबुवा या मंदिरात ही पालखी मुक्कामाला राहणार आहे. तर उद्या गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरात ही पालखी मुक्कामाला असणार आहे. या पालखीचे ठिकठिकाणी विशेष स्वागत केले जात आहे. तर या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. विशाल शिंदे, परभणी. वाकळमध्ये उत्साह दिसतोय. लाडक्या बहिणींना आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे. होय, केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे. मात्र हे आम्ही का म्हणतोय, तसा दावा करण्यात आलाय. खरंच सरकार मोफत मशीन देणार आहे का याची आम्ही पडताळणी सुद्धा केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आले पाहूयात व्हायरल सत्य या स्पेशल रिपोर्टमधून. लाडकींसाठी केंद्राची फ्री वॉशिंग मशीन योजना. सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडकींना आता केंद्र सरकारही मदत करणार आहे. कारण लाडकींसाठी आता केंद्र सरकार मोफत वॉशिंग मशीन मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. या मेसेज सोबत एक लिंकही देण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच सरकार मोफत वॉशिंग मशीन देतंय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रश्न महिलांचा असल्यानं याची खरी माहिती सांगणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन 2025 अशी योजना आणणार आहे. या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही योजना सरकारी असल्याचा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं सरकारनं अशी योजना आणली आहे का, तसंच ही योजना आणली असेल तर कोणत्या महिला पात्र ठरतील याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. फ्री वॉशिंग मशीन अशी सरकारची योजना नाही. लाडकींसाठी फक्त महाराष्ट्र सरकारचीच योजना आहे. 1500 रुपयांशिवाय लाडकींसाठी इतर कोणतीही योजना नाही. फ्री वॉशिंग मशीनचा दावा दिशाभूल करणार आहे. सध्या सरकार नवनवीन योजनांची घोषणा करतंय. कधी लाडका भाऊ तर कधी लाडका शेतकरी अशा योजना सुरूच असतात. मात्र राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत आहे. सरकार महिलांना घरबसल्या 1500 रुपये देत आहे. त्यामुळे सरकार महिलांना वॉशिंग मशीनही देऊ शकतं असं अनेकांना वाटू लागलंय. मात्र ही योजना नसून महिलांची दिशाभूल करण्यासाठी हा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.